संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 6 महिने संपूर्ण जगभर आणि गेले जवळपास 2.5 ते 3 महिने भारतामध्ये फक्त आणि फक्त एकच विषय चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे कोरोना. संपूर्ण मानवजातीसमोर जणू हे एक संकट उभारलं, महामारीचं संकट आलं आणि प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची काळजी वाटू लागली. त्यानिमित्तानं अनेक जण आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाले, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरूक झाले. आपण आपल्या आरोग्याबद्दल जेवढी काळजी करतो तेवढी काळजी किंवा त्याच्या किमान 10% तरी काळजी आपण पर्यावरणाची करतो का? आपण 5% तरी काळजी आपल्या अवतीभोवती असलेले जे काही अन्य घटक आहेत, ज्याच्यामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडं आहेत, वनसंपदा आहे, जलचर आहेत, यांच्याबद्दल कधी विचार करतो का? त्यांची काळजी करतो का? माणूस किती आत्मकेंद्रित होऊन जगतोय याचा विचार आपण कधी करतच नाही. पण या कोरोनानं मात्र आपल्याला दाखवून दिलंय की या निसर्गाच्या संपूर्ण या पसाऱ्यामध्ये माणूस अत्यंत क्षुद्र आहे आणि एका झटक्यामध्ये माणसाला जाग आली की अरे आपण हे सगळं कुठं घेऊन निघालो आहोत. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जाग आली हे शब्द थोडेसे अर्धवट किंवा अपुरे आहेत. कारण लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा एकदा येरे माझ्या मागले अशी परिस्थिती सुरू आहे. अजूनही काही ठिकाणी पंचगंगेचं प्रदूषण होतंय असं चित्र आपल्याला बघायला मिळते. अनेक ठिकाणी आपल्या अवतीभोवतीची जी झाडं आहेत त्यांची योग्य त्या पद्धतीनं काळजी घेतली जात नाही असं चित्र आहे. आणि मग 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला आणि तो मात्र आपण एक दिन म्हणून साजरा करतो आणि मोकळे होतो. या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं या कोरोनामुळे आपल्याला एक नवीन दृष्टी मिळाली पाहिजे, एक नवीन जाणीव आली पाहिजे की मला जर जगायचं असेल तर माझ्या बरोबरीनं या पर्यावरणाचं अस्तित्व टिकलं पाहिजे. जी झाडं आहेत, जी काही वन्य संपदा आहे, जलचर आहे, जीवसृष्टी आहे, या सगळ्यांचं मिळून जग किंवा पृथ्वी बनलेली आहे. माणूस हा त्या मानानं उपराच आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वीचं रक्षण करायचं असेल, एकूण निसर्गाचं पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातून आपण काय काय करू शकतो, मी स्वतःपासून काय सुरुवात करू शकतो, या दृष्टीनं जाणीव करून घेण्याचा आणि करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रामध्ये अतिशय तळमळीनं काम करणाऱ्या 2 मान्यवर व्यक्तींना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुलकर सर यांना. नमस्कार. त्याचबरोबर गेले काही वर्ष सातत्यानं या क्षेत्रामध्ये तळमळीनं काम करणारे अनिल चौगुले. नमस्कार. निसर्ग मित्र ही आपली संस्था आहे. मला वाटतं निसर्ग मित्र ही संस्था कोणा एकाची नाही आहे, तर ती आपली सगळ्यांची असली पाहिजे. कारण आपण सगळेच जण या निसर्गामध्ये राहतो, त्यामुळे निसर्ग आपला मित्र आहे. बाचुलकर सर, हा एपिसोड सुरू करण्या अगोदर आपण जे बोलत होतो त्यानुसार की या लॉकडाऊनच्या गेल्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला जरा जाणीव झाली की काय काय होऊ शकतं आणि अशी पण संकटं येऊ शकतात. माणसाला स्वतःच्या आरोग्याविषयी काळजी वाटायला लागली. पण आपण सुरुवातीला म्हटलं त्यानुसार निसर्गाच्या किंवा पर्यावरणाच्या आरोग्याची काळजीच करत नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, लॉकडाऊनच्या गेल्या 2.5-2.5 महिन्याच्या काळामध्ये तुमच्या दृष्टीनं पर्यावरणाचे सकारात्मक बदल कोणते दिसले तुम्हाला? आपल्या अवतीभोवती जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचा ऱ्हास जो आहे तो मानवनिर्मित आहे. हो. गेली अनेक वर्ष पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणावर, निसर्गावर आपण अतिक्रमण सुरू केलेलं आहे. हे माणसाला सांगितलं तर पटत नव्हतं बरं का. म्हणजे माणसाचा हस्तक्षेप जो आहे तो निसर्गामध्ये आणि पर्यावरणावर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. त्यामुळं माणसानं निसर्गावरचा, पर्यावरणाचा हस्तक्षेप कमी करावा असं आम्ही अनेक वेळा सांगितलं जनतेला, पण ते जनतेला पटलं नाही. भूक वाढली होती आपली किंवा वाढलेली आहे. पण लॉकडाऊनच्या या 2-3 महिन्यामध्ये मात्र हे सुस्पष्ट झालं की पर्यावरणाच्या प्रदूषणाला सर्वस्वी फक्त आणि फक्त माणूसच जबाबदार आहे. बरोबर. बघा ना, तुम्ही 2-3 महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या आपल्या कोल्हापूर असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, भारतात असेल, जगामध्ये असेल, माणसाचा सगळीकडचा हस्तक्षेप थांबला. पूर्ण ट्रान्सपोर्ट बंद झालं. गाड्या बंद झाल्या, रेल्वे बंद झाली, विमानं बंद झाली. महत्वाचं म्हणजे गोंधळच कमी झाला. हळूहळू हा हस्तक्षेप कमी झाल्यामुळं नदी नाल्यातलं पाणी सुद्धा स्वच्छ झालं. खरं आहे. हवा स्वच्छ झाली. पंचगंगा नदी नितळ झाली, तळ दिसू लागला. हवा स्वच्छ झाली सगळी. एवढंच नव्हे तर अगदी जयपूर पासून आपल्याला हिमालय दिसायला लागलाय. होय. याचा अर्थ काय आहे
की हवेमध्ये कुठलाही विषारी वायू राहिला नाही, हम्म, हम्म, ह्याच्यामध्ये धुळीकण अजिबात राहिले नाहीत, आणि त्यामुळं हवा स्वच्छ झाली, पाणी स्वच्छ झालं, ध्वनी प्रदूषण कमी झालं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसं अगदी किरकोळ आजारी पडली तर डॉक्टरकडे जायची, ती डॉक्टरकडे जायची बंद झाली, म्हणजे किरकोळ आजार कमी झाले. हो अहो एवढंच नव्हे तर अगदी या लॉकडाऊनमुळं अशा काही गोष्टी घडल्या की आपल्याला कधी खरंच वाटलं नसतं. याच्यामध्ये वन्यजीव, वन्य प्राणी, पक्षी मुक्तपणे गावामध्ये होय अगदी मुक्तपणे वावर वाढला शहराच्या रस्त्यावर फिरायला लागलेले आपल्याला दिसायला लागलं. त्याची भीती वाटली लोकांना, हा. पण हा एक सकारात्मक म्हणजे बदल म्हणता त्या येईल. त्या वन्य प्राण्यांना माहित होतं की आमच्यावर हस्तक्षेप करणारा आणि आमच्यावर मर्यादा आणणारा माणूस आहे, तो माणूसच आता लॉकडाऊन मध्ये आहे. मध्ये आहे त्यामुळे हे सगळं आमचं आहे म्हणून तो फिरायला लागला. त्यावेळी जोक पण आले होते हो, आलेच की जनावर रस्त्यावरती आणि माणसं एक माणसं प्रकारच्या घरात. पिंजऱ्यामध्ये. हो. खरंय. पर्यावरणातली सर्वात महत्वाची गोष्ट, हवेचं प्रदूषण कमी झाल्यामुळं हम्म, आपल्या पृथ्वीच्या भोवती जे ओझोनचा थर आहे ना, हम्म, जे आपली पृथ्वीची कवच कुंडलं आपण म्हणतो, हो आणि त्याला एक मोठं भगदाड पडलं होतं मधल्या काळामध्ये प्रदूषणामुळे, हवेच्या प्रदूषणामुळे. हम्म. सर्वात महत्वाचं म्हणजे या 2 महिन्यामध्ये ते सगळं भगदाड पूर्णपणे बुजलं गेलं. मला असं वाटतं दर 5 वर्षानं असा एक महिन्याभराचा लॉकडाऊन करावा लागेल, किंवा दरवर्षी किमान 1 आठवडा आपण सगळ्यांनी अगदी. स्वयंस्फूर्तीनं हा लॉकडाऊन पाळला गेला पाहिजे, म्हणजे ज्याच्यातून प्रदूषण कमी होईल. खरंय. हे लॉकडाऊनचे खूप चांगले आणि सकारात्मक असे बदल आपल्याला दिसून आलेले आहेत की जे सांगायसाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. हा आता खरंय. हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे हे दुसरी गोष्ट आपण एक कोरोनाच्या या आणीबाणीमध्ये शिकलेलो आहोत हम्म. की माणूस कमीत कमी सुविधा असताना, कमीत कमी सोयी असताना जगू शकतो, हे स्पष्ट झालेलं आहे. आनंदानं जगू शकतो आणि आपल्या गरजा किती कमी आहेत हेही त्याला कळून चुकलं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की माणसानं आपल्या गरजा आणि आपल्या अपेक्षा जर कमी ठेवल्या तर निसर्गावर हस्तक्षेपाची गरजच नाही. बरोबर. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण कोरोनाकडून शिकलेलो आहे या आणीबाणीच्या काळामध्ये, की कमी सुविधामध्ये सुद्धा आम्ही जगू शकतो. त्यामुळं फार अपेक्षा ठेवू नका, आपल्या गरजा फार ठेवू नका, एवढंच मला याच्यामधून सगळ्या जनतेला सांगायचं आहे. खरं आहे. आता मी येतो अनिल चौगुले यांच्याकडं, कारण जून, जुलै, ऑगस्ट हा आता मुख्य पावसाळ्याचा सीझन, जून महिना सुरू झालेला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की दरवर्षी निसर्गमित्र संस्थेच्या वतीनं पावसाळ्याच्या पूर्वी उन्हाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या झाडांच्या बिया संकलित करण्याचा उपक्रम राबवता आणि मग त्याचे सीड बॉल करून किंवा त्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी टाकून जास्तीत जास्त नवीन झाडं पुन्हा यावीत असा प्रयत्न असतो. यावर्षी पण तुमचा तो उपक्रम झाला का? आणि दुसरी गोष्ट, आता जून जुलै महिन्यामध्ये अनेकांना गार्डनिंग, बगीचा काम करण्याची जरा आवड निर्माण होते. तर अशा वेळेला दरवर्षीचा माझा प्रश्न आहे, पण मी दरवर्षी विचारणार असतो, कारण जास्तीत जास्त झाडं लावली गेली पाहिजेत. त्यामुळे आता अशा वेळेला कोणती झाडं लावण्यावरती लक्ष केंद्रित करावं? कारण आपल्याकडं देशी आणि विदेशी झाडं असे प्रामुख्यानं 2 फरक पडतात. तर देशी झाडं चांगली की विदेशी पण काही चांगली आहेत? सगळ्यात महत्त्वाचं की आपण ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपली आपली परसबाग फुलवा अशी आपण एक स्पर्धा जाहीर केलेली आहे. बर. त्या स्पर्धेला इतकाच सकारात्मक रिस्पॉन्स आहे की लोकांनी त्याच्यात सहभागी होऊन स्वतः बिया गोळा करून आपल्याकडे संस्थेकडे पण जमा केलेले आहेत. आणि आम्ही कशा पद्धतीनं ती रोपं तयार करू हे लोक ऑनलाईन आता विचारत आहेत. बर. हा एक भाग आहे. तुम्ही मगाशी सीड बॉलबद्दल जे म्हटला की ते सीड बॉलची संकल्पना ही एक प्रयोग होता, बर. तो प्रयोग तसा फेल गेलेला आहे सगळीकडे. बर. त्यामुळे सीड बॉलच्या संकल्पनेमध्ये जास्त डीपमध्ये न जाता, कारण सीड बॉल हे कुठेही फेकून वगैरे असे येत नाहीत. ते सीड बॉल जर व्यवस्थित जर आपण जर खड्डे काढले किंवा व्यवस्थित जर जमिनीमध्ये जर आपण ते पुरले गेले तर त्याचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर उगाच ते वायाच जातात. वायाच जातात. त्यामुळे असं सीड बरंचसं वाया जातं, कारण सीड हे दरवर्षी नव्यानं आलेलं नवीन फ्रेश चांगलं बी असेल तेच रुजायला चांगलं पूरक असतं. ओके. आणि म्हणून त्या अर्थानं आपल्याला बिया संकलन दरवर्षी तर करायलाच पाहिजेत. आणि आता आपला फोकस त्या अर्थानं आहे की हे आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर बघायला गेलो तर प्रत्येक जण आता म्हणतो की आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे, प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. मग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला निसर्गच त्याला परत साथ देऊ शकतो. मग म्हणून कोण आता रेडीमेड काडे घ्यायला जाईल, कोण गोळ्या घ्यायला जाईल. पण आमचं म्हणणं असं आहे की परसबागेमध्येच हा सगळा आजीबाईचा बटवा जो आहे तो पूर्वी होता, तो पुन्हा आपल्याला त्या आजीबाईच्या बटव्याकडे जायला पाहिजे आणि आपण पुन्हा आपापल्या परसबागेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या
तर मला वाटतं स्वतःच्या स्वतः आपल्याला ही सगळ्या आजीबाईचा बटवा आपल्याला वापरता येईल. नाही, पण परसबागेमध्ये काय लावलं पाहिजे त्यासाठी मग परसबाग पाहिजे. नाही, परसबाग म्हणजे परत आपल्याकडे परसबाग किंवा गार्डनिंग करण्यामध्ये वेगवेगळे संकल्पना असणारे ग्रुप आहेत. म्हणजे एकदम त्याच्यामध्ये लॉन संस्कृतीतला एक परसबागेचा किंवा गार्डनचा एक वेगळा ग्रुप आहे, बोन्साय करणारा एक वेगळा ग्रुप आहे, आणि आपल्याला सर्वसामान्य माणूस सुद्धा 4-5 कुंड्या माझ्या घरापुरत्या, माझ्या दारापुरत्या, माझं जेवढं अंगण आहे, बाल्कनी आहे, त्याच्यापुरतं सुद्धा तो छोटीशी परसबाग करू शकतो. अच्छा. मग त्या अर्थानं स्वतः कुंडीमध्ये जर आपल्याला काही वनस्पती अशा लावता आल्या, उदाहरणार्थ गवतीच्या असेल, कडीपत्ता असेल, पुदिना असेल, तुळस असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इवन शेवगा सुद्धा असेल, हा सुद्धा आपल्याला एक मोठा डबा जर घेतला किंवा एखादं फुटकं बॅरेल जर घेतलं आणि ह्याला काय छान कुंड्या बिंड्या आणायला पाहिजे, जास्त खर्च पण करायला शेवग्याचं झाड हे कुंडीमध्ये जगतं. आरामात जगतं. शहरामधल्या बऱ्याच लोकांनी आपापल्या टेरेसवर अशा शेवग्याचं झाड लावलेलं आहे. आणि पण शेवग्याचं झाड खूप उंच होतं, खूप वाढतं, आणि म्हणून मग त्याला शेंगा लागतात. त्या कुंडीमध्ये लागलेल्या झाडाला सुद्धा शेंगा लागू शकतात. लागू शकतात. त्याच्याबद्दल अधिक माहिती, शास्त्रीय माहिती बाचुळगे सरच देतील. कारण पण शेवगा आपल्या घरादारामध्ये असला पाहिजे, त्याची बरीच शास्त्रीय कारणं. तुम्ही आता शेवगा महोत्सव सुरू केलाय, काय कारण? त्याचं कारणच हे आहे की आपल्याला आपली ज्या परंपरा आहेत किंवा आपले जे काय सण उत्सव आहेत, ह्याच्यामध्ये पूर्वीच्या लोकांनी हे सगळं घालूनच दिलं होतं. पण लोक असं ऐकणार नाहीत, म्हणून कुठल्या ना कुठल्या कारणानिमित्तानं आपल्याला ते हे खायला सांगितलं. म्हणजे या सगळ्याला शास्त्रीय काही ना काही कारण आहे, आधार आहे. आता आपल्याकडे मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर मला वाटते शेवग्याची भाजी खाण्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे. सर, काय शेवग्याचे अशी कोणते गुणधर्म आहेत की जे पावसाळ्याच्या सुरुवातीला खाल्ल्यानंतर माणसाला फायदा होतो? आपल्याकडे सर्वसाधारण एक प्रथा अशी आहे की मृग नक्षत्र आपल्याकडे 7 जूनला सुरू होतं. हो. आणि 7 जूनला जर तुम्ही बाजारात गेलात तर सगळीकडे शेवग्याच्या पानाची भाजी मिळू शकते. आणि आपल्याकडे प्रथा अशी आहे की 7 तारखेला फक्त त्या पानांची भाजी करायची, नंतर त्याला कोणी विचारत नाही. वर्षभर शेंगा खाल्ल्या जातात. तुम्ही जर त्याचं केमिकल अनालिसिस बघितलं ना तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त मिनरल्स आहेत. बर. आणि तो 7 तारखेला का खायचा त्याचं एक शास्त्रीय कारण आहे. बर. कारण त्याच्या अगोदर तर सगळा आपल्याकडं उष्ण हवामान असतं. हो हो. त्यावेळी उन्हाळा असतो आणि 7 तारखेपासून आपल्याकडं पावसाळा सुरू होतो. आणि पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये बदल होतात. जे नदी नाल्याला पाणी यायला लागलं, पाऊस सुरू होतो, ते पाणी सगळं गढूळ यायला लागतं. मग याच्यातून जर आपल्याला त्याच्याबद्दलची प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये क्षारयुक्त गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये, शेवग्यामध्ये. बर. आणि शेंगेमध्ये की त्याच्या पानांमध्ये? सगळ्यामध्येच. बर. आणि त्याच्यामुळे ती भाजी खावी असा एक आपल्याकडं प्रथा आहे, पद्धत आहे. ओके. म्हणजे त्याला सायंटिफिक बेस आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एकदम आता गारवा निर्माण होतो ना. हो. आणि एकदम सुरुवातीला सगळा उन्हाळ्यामध्ये तर उकाडा असतो. हो. तर या सगळ्या गोष्टीला चेंजेस ज्या झालेल्या आहेत नॅचरली, त्याला आपल्या शरीराला साथ दिली पाहिजे, म्हणून ती भाजी खा असं पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. क्या बात आहे. पण आता मला सांगा, लोकांना शेवग्याच्या शेंगा त्या आमटीत घालायची एक माहिती आहे. काही जण शेवग्याचं सूप करतात, काही जण आजकाल तो शेंगा फ्राय करून सुद्धा खातात, त्याला शेंगदाण्याचं कूट घालून वगैरे. पण तुम्ही शेवग्याच्या शेंगांच्या पाककला स्पर्धा पण घेतल्या होत्या. ते एकूणच सगळ्याच आपल्याला शेवगा सगळ्या अंगानंच त्याचा उपयोग आहे. आपल्याला त्याला त्याच्या पानाचा, त्याच्या फळांचा, त्याच्या मुळांचा, त्याच्या सालीचा सगळ्याचाच उपयोग आहे. शेवग्याच्या मुळांचा आणि सालीचा पण खाण्यासाठी उपयोग होतो. नाही, खाण्यासाठी औषधाचा उपयोग होतो. ओके. आणि मग आपल्याकडे वर्षातून हा एकच दिवस खायचा का असा नव्या पिढीला पडलेला प्रश्न असतो. पण सर म्हटले तसे की आता आपण मृग नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर खायला चालू केला तर पावसाळ्यातले 4 महिने आणि हिवाळ्यातले 4 महिने हा उष्ण मला वाटतं शेवग्याची भाजी आहे. हे उन्हाळ्यामध्ये 4 महिने न खाता जर हे 8 महिने जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जर खाता आलं, कारण आपल्याला सर्रास पालेभाजी मला वाटते घरातल्या मुलांना किंवा अनेकांना नको असते, आणि म्हणून पालेभाजी नुसती करा म्हटलं तर ते खाल्ली जाणार नाही, आणि म्हणून ते एकच दिवस करून ते विषय सोडून दिला जातो. आणि म्हणून आम्ही दरवर्षी त्याचा महोत्सव करून ज्याला जे आवडतंय त्याच्यामध्ये शेवग्याची पानं घालून तुम्ही पदार्थ तयार करा. उदाहरणार्थ आता नव्या पिढीला आपल्याला कोबी मंचुरियन आवडतं, तर आम्ही शेवग्याचं मंचुरियन सुद्धा करतो. आणि काही महिलांना तसं प्रशिक्षण पण दिलेलं आहे. तर शेवग्याचं मंचुरियन खावा, शेवग्याची भजी खावा, शेवग्याचा झुणका खावा, शेवग्याचं थालीपीठ करता येते,
शेवग्याचा खाकरा तयार करता येतोय. क्या बात आहे. असे बरेच जे काय आपल्याला करता शक्य आहे किंवा आपल्याला जे आवडतंय त्याच्यामध्ये घालून आपण जर शेवगा जर खाल्ला तर आपल्याला प्रतिकार शक्ती तर वाढेलच. पण माझं म्हणणं असं आहे की दरवेळेला तो विकत आणणं किंवा कुठं मिळणार असा प्रश्न करण्यापेक्षा आपणच झाड लावावं. स्वतःनं शेवग्याचं झाड लावावं. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवग्याच्या पानामध्ये आणि शेवग्यामध्ये विटॅमिन्स भरपूर आहेत, अच्छा, मिनरल्स भरपूर आहेत आणि प्रोटीन्स पण भरपूर आहेत. क्या बात आहे. मग एवढे गुणधर्म असलेलं जर आणि एखादं त्या वनस्पती मनानं असेल, स्वस्त आहे शेवगा. आणि स्वस्त आहे, कुठेही अगदी. अवेलेबल आहे हो आपल्याला. हो. तुम्ही मला सांगा, पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा कोणकोणत्या भाज्या उगवतात की ज्या अनेकांना माहीत पण नाही, अशी काही नावं सांगता येतील का? नाही, आता पहिला पाऊस पडायला चालू झाला की आपल्याकडं मला वाटते मोरशेंड नावाची रानभाजी मोरशेंड. बर. मोरशेंड नावाची रानभाजी उगवायला चालू होती. आता बर. कुरडू नावाची भाजी आपल्याकडे उगवायला चालू होती. त्यानंतर आगाडाचं आपण फक्त गणपतीलाच वापरतोय, तिची भाजी करतात. आघाड्याची भाजी करतात. हो, पानाची भाजी करतात. पाण्याची भाजी करतात. बर. आणि ही खरं म्हणजे आम्ही नवीन काही सांगत नाहीये, हे सगळं ट्रॅडिशनली आहे. हा, मग ते आमच्या आजी फक्त काय पणजीला माहिती झालं, असेल. फक्त मधल्या काळात काय सगळं झालं, मागं पडलं ते. की आपण सगळं आपलं विसरून गेलो नाही, आपल्याला पिझ्झा माहिती आहे, पास्ता माहिती आहे. आणि फ्लावर आणि कोबी खायला शिकलो आपण. हो, खरं आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना, ह्या कोबी आणि हे ज्या विदेशी भाज्या आलेल्या आहेत ना, त्यांच्यापेक्षा सुद्धा शरीराला आपल्या चांगल्या आहेत. तुम्ही मध्यंतरी आपण जो रानभाज्यांचा एक फेस्टिवल केला होता, त्यामध्ये या सगळ्या भाज्या होत्या सगळ्या का? भाज्या पण या मोस्टली सगळ्या रानभाज्या या पावसाळ्याच्या तोंडावर उगवतात. पावसाच्या पाण्यावरच उगवतात. बर. आणि म्हणून पावसाळ्यात सुद्धा आपल्याला आपल्या आजूबाजूला जरासं जर बघितलं तर आपल्या शहराच्या परिसरामध्ये सुद्धा काय आपल्या ज्या काय परसबागेमधल्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या पावसाचं पाणी पडायला चालू झालं की बऱ्याच रानभाज्या उगवायला चालू अंबुशी नावाची वनस्पती आहे, घोळ नावाची वनस्पती आहे, माहित असेल तुम्हाला. ऐकून पूर्वी माहिती आहे. आपल्याकडं बाजारामध्ये या भाज्या विकायला यायच्या. मी कोल्हापूरमध्ये 20 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे सर. पण आता येत नाहीत. आता येत नाहीत म्हणजे कसं आहे, त्याच्याबद्दल जनजागृतीच झाली नाही ना. रादर लोकांना माहितच नाहीत की याची भाजी करता येते, त्यामुळे गिराईक नाही, बरोबर. त्यामुळे शेतकरी पण विकायला घेऊन येत नाहीत. आता घोळ तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये छोटीशी जागा असेल तरी घोळ उगवलेली दिसणार तुम्हाला. घोळ आहे. तसला त्या घोळ कुंडीमध्ये असा आंबुशी उगवलेली दिसणार तुम्हाला. आणि सगळ्या औषधी गुणधर्म असणार आहेत, हे महत्वाचं आहे. क्या बात आहे. हे आपल्याला जास्तीत जास्त अळू माहिती असतं. हा, आयर्न कंटेंट सर्वात जास्त गोळीमध्ये आहे. बर. पित्त कमी करण्यासाठी आंबुशीची भाजी सर्वात चांगली आहे. टाकळ्याची भाजी करतात, रस्त्याच्या कडेनं उगवलेला टाकळा तुम्ही बघितलेला आहे, त्या टाकळ्याची भाजी होते. म्हणजे आम्ही कसं आहे, या आधुनिक जगामध्ये आपण स्वतःचं सगळं विसरून गेलेलो आहे. हे फक्त परत जनतेला माहीत व्हावं म्हणून आम्ही हे सगळं काम करतोय. खरं आहे. आणि ते औषधी गुणधर्माचे आहेत, हे महत्वाचं आहे. मूळ प्रश्न मगाशी जो म्हटला की आता पावसाळा आहे, अनेकांना वृक्षारोपण करण्याची हौस असते, इच्छा असते. अशा वेळेला कोणती झाडं लावली पाहिजेत, कोणती शक्यतो टाळली पाहिजेत? आपल्या इकडची एकूण जमिनीची परिस्थिती, आपल्याकडचं हवामान, आपल्याकडचं पाऊस पाणी याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये झाडं लावता येतील अशी कोणती? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कोल्हापूर जिल्हा जर बघितला तर आपली जैवविविधता खूप अशी विपुल प्रमाणातली आपली वनस्पती जैवविविधता आहे. आणि आपल्याच परिसरामध्ये किंवा आपल्याकडं सगळं हवामान किंवा पाणी जमीन जर बघितली तर सूर्यप्रकाश बघितला तर उत्तम प्रकारे आहे. कारण आपल्याकडे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. या 3 ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पोषक वातावरण असल्यामुळं आज आपल्याकडं नैसर्गिकरित्या किंवा सहज जे आपल्याकडं परसबागेमध्ये लावू शकतो त्याच्यामध्ये गुळवेल लावू शकतो, गोकर्ण लावू शकतो, गवती चहा लावू शकतो, परत त्याचबरोबर तुळस लावू शकतो, आलं लावू शकतो, हळद लावू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी ज्या ज्या आपल्याला लागतात. मी याला सगळ्याला वनस्पती म्हणेन, पण मी झाडं विचारतो. झाडं. म्हणजे मला जर समजा माझ्या अपार्टमेंटच्या भोवतीनं झाडं लावायची, रस्त्याच्या कडेनं झाडं लावायची, शेताच्या बांधावर झाडं लावायची, तर कुठली लावली तर पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला हदगा नावाचं झाड आपल्याला सजेस्ट करता येईल, पारिजातकाचं झाड सजेस्ट करता येईल, भावा आपल्याला लावता येईल. बर. तर पण बहावा हे भारतीय आहे. हो, भारतीय. हो. त्याला तुम्हाला एक गंमत सांगतोय, त्याला इंग्रजीमध्ये कॉमन नेम आहे लॅबरनम. बर. तुम्ही पूर्वी बघा ना, रस्त्याच्या कडेला आपल्याकडे सगळा वड आणि पिंपळच होता. होय होय. आम्ही रस्ते विकास केला आणि वड पिंपळ काढून टाकले आणि पिचकारीची झाडं लावली. कोल्हापूर शहरात जरा फिरून बघा ना, काय दिसतं तुम्हाला. गुलमोहर आणि रेन ट्रीच्या दिवस दुसरं काहीच नाही. पण आता गेल्या काही गुलमोहर दिवसामध्ये डे आपण साजरा करतो 1 मेला. हो. पण ते झाड मूळचं आहे मदागास्करचं. गुलमोहर. हा, आणि 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आहे. बर. आणि आपल्या महाराष्ट्राचं फूल म्हणून तामन किंवा जारूळ वनस्पती आहे, ही 99% लोकांना माहितच नाही. अहो, त्याला सुंदर फुलं येतात ना, त्याला क्वीन्स फ्लावर म्हणतात त्याला.
तर मी मगाशी जे भाव्याचं सांगितलं ना तुम्हाला, त्याला इंग्रजीमध्ये लॅबरनम म्हणतात. तुम्हालाही माहित असेल की मुंबईमध्ये एका रस्त्याला नाव आहे लॅबरनम रोड म्हणून. हो इंग्रजांनी त्या काळामध्ये रस्त्याच्या दोन्ही कडेला सगळी भाव्याची झाडं लावलेली होती, म्हणून त्या रस्त्याला तसं नाव लॅबरनम. आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याने आम्ही परकीयांची झाडं लावायला सुरू केलेली आहे. पण मग गुलमोहर परकीय आहे हो. हे अनेकांना माहित नाही. नाही. आजही गुलमोहराचं जे काही सौंदर्य दिसतं त्याच्याबद्दल अनेक फोटो काढले जातात, छापले जातात. बरोबर. पण गुलमोहर झाडामध्ये आपल्याकडच्या वातावरणामध्ये सूट होण्यासारखे सगळे गुणधर्म आहेत. हा, आता एक लक्षात घ्या, ट्रॉपिकल रिजन मधली जी झाडं आहेत, उष्ण कटिबंधातली, मग जगाच्या पाठीवर जिथं जिथं जे, आता फॉर एक्झाम्पल ब्राझील आहे, तिथली झाडं जर आपण इथं आणून लावली तर ती जगू शकतात. बरोबर. पण गंमत अशी आहे की विदेशी वृक्षांच्या बद्दल मला एवढंच सांगायचं आहे की ती आपल्या पर्यावरणाला आणि आपल्या जैवविविधतेला साथ न देणारी आहेत. मी घातक आहेत म्हणत नाही. बर. कसं आहे, त्या वृक्षांची पानं, त्यांचा पाला आपली कुठली जनावरं खात नाहीत. बर. बघा ना, गुलमोहरचा पाला कोण खाल्ला नाही दाखवा खात. मला. हो हो खरं आहे. सर्वात महत्वाचं काय, निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाबूळ याचं जे मास कल्चर आणि केलं ना आपण, मोनोकल्चर जे केलं ना, हो. त्याची पानं खाली जरी पडली ना तर ती कुजत नाहीत लवकर. निलगिरी आणि ऑस्ट्रेलियन बाबळीवर आपला पक्षी कधी घरटं बांधत नाही असं नाही. दिसलेलं आहे. हो. मग मला सांगा, आपली जी इकॉलॉजी आहे त्या इकॉलॉजीला ती सुटेबल नाहीच आहे. बरोबर. आम्हाला अशी झाडं लावली पाहिजेत की आमची इकॉलॉजी त्याच्यामुळे टिकेल, उदाहरणार्थ? आमची परिसंस्था टिकेल. कुठली झाडं? आपली स्वतःची झाड आहेत, वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, ही सगळी तुम्ही सांगितलं होतं बाहवा आहे, आता मी तुम्ही म्हणाला तो जारूळ किंवा तामण आहे, सीतेचा अशोक आहे. वा. मला सांगा, तुम्ही कडुलिंब का लावत नाही हो? कडुलिंबाचं झाड बघायलाच मिळत नाही आजकाल. मग तेच सांगायला ते ना, फक्त कडुलिंब आपल्याला- आपल्या या सगळ्या वृक्षांच्या मध्ये औषधी म्हणून काय गुढीपाडव्या मानला दिवशी फक्त जातो? आपल्याला कडुनिंबाची आठवण होती. नुसतं आम्ही एखादी फांदी आणायची आणि आणायची आणि त्याचं हो, हे करायचं. हे सगळं आता बंद झालं पाहिजे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यापुढे लोकांनी विदेशी वृक्षाची लागवड करू नये असं मी म्हणत नाही, पण आता त्याची संख्या कमी करावी. विदेशी आणखीन देशी या वृक्षांची जर आपण वर्गीकरण केलं आणि वेगवेगळी गणना केली तर त्याच्यामध्ये असा गुणधर्म असतो का की अमुक एका झाडामधनं 24 तास ऑक्सिजन मिळतो किंवा जास्ती ऑक्सिजन मिळतो आणि अमुक एका प्रकारच्या झाडामधून ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण कमी असतं, अशी काही वर्गवारी करता येते का? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपणही असं मांडलेलं आहे, म्हणजे सगळं दुसऱ्याचं चूक आहे आपलं बरोबर आहे असं मला म्हणायचं नाहीये. आपल्याकडे सुद्धा एक असा समज आहे ना की वड आणि पिंपळ 24 तास ऑक्सिजन देतात. आपल्याकडे एक समज आहे, 100% म्हणजे तुळस ऑक्सिजन पार्क म्हणून सगळे तुळस लावतात. एक्झॅक्टली. आणि लोक असं म्हणतात की म्हणे त्या तुळशीमधून सकाळच्या वेळी ओझोन बाहेर पडतं. लोक म्हणतात म्हणजे तुम्ही म्हणत नाही. मी म्हणत नाही. आता एक लक्षात घ्या, शास्त्रीय भाषेमध्ये आजपर्यंत असं कुठेही सिद्ध झालेलं नाही की कुठलीही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देते. वड, पिंपळ, कुठलीही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देत नाही. बर. वनस्पती ज्या आहेत, हिरव्या रंग असणाऱ्या सगळ्या वनस्पती दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि त्याच्या मदतीनं ते स्वतःचं अन्न तयार करतात. त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये. मग सूर्यप्रकाशामध्ये जर ते फक्त करत जर असतील तर ऑक्सिजन फक्त दिवसाच येणार आहे. मग रात्रीच्या वेळी काय होतं? रात्रीच्या वेळी, ते सांगतो मी, रात्रीच्या वेळी ते फक्त कार्बन डायऑक्साईड काही प्रमाणामध्ये बाहेर टाकतात, कारण श्वसन क्रिया 24 तास चालू असते. हो. पण फोटोसिंथसिस म्हणतो, प्रकाश संश्लेषण जे आहे ते फक्त सूर्यप्रकाशाच्या मदतीनंच होतं. पानामध्ये पर्णछिद्र आहेत माहिती आहे तुम्हाला. ही पर्णछिद्र जी आहे ती फक्त दिवसाच उघडी असतात. त्यामुळे जी फक्त दिवसा उघडी असल्यामुळं आणि त्या सगळ्या रिॲक्शनसाठी किंवा त्या एकूण सगळ्या मेकॅनिझमसाठी सूर्यप्रकाशाची गरज असल्यामुळं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं ते कार्बन डायऑक्साईड आत घेतात त्या पर्णछिद्रामधून, त्याच्यावर त्यांच्या रिॲक्शन होतात. मी सांगतो एवढी सोपी प्रोसिजर नाही आहे, त्याला भरपूर हे आहे. आणि त्याच्या मदतीनं त्या कार्बन डायऑक्साईड ते बाहेर टाकतात, हे ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन ते स्वतःचं अन्न बनवतात. जगामध्ये अशी कुठलीही वनस्पती नाही की ती 24 तास ऑक्सिजन देते. पण आजकाल अनेक ठिकाणी या सोशल मीडियावरून तरी ही इंडोर प्लांट्स त्याची वेगळी नावं येतात आणि ती लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत ऑक्सिजन वाढेल, बरोबर, किंवा घरामधले कीटक जे आहेत ते कमी होतील, डास कमी होतील असं सांगितलं जातं. त्यात कितपत तथ्य आहे?
नाही, तोच मी प्रकार सांगतो की आता जे आपण घरामध्ये प्लांट्स लावतो त्याला आम्ही हाऊस प्लांट किंवा इनडोअर प्लांट म्हणतो. त्या इनडोअर ते शोभिवंत पण असतात हा. पण त्याचबरोबर त्याच्यातून खूप ऑक्सिजन मिळतो असं म्हटलं जातं. म्हणून मी सांगितलं ना, ऑक्सिजन जास्त किंवा कमी देण्याचं हे जे प्रमाण आहे त्या वनस्पतीच्या आकारावर अवलंबून आहे. बर. जेवढा वनस्पतीचा आकार मोठा, जेवढा त्याचा फांद्यांचा प्रसार मोठा, बरोबर, आणि जेवढा त्याचा पर्णसंभार जास्त तेवढं ते जास्त ऑक्सिजन देणार. मग ते वड असू दे, पिंपळ कुठलाही असू दे, हो, आंबा असू किंवा दे, असं चिंच मी असू कधी दे. म्हटलेलं नाही विदेशी वनस्पती जास्त ऑक्सिजन देतात किंवा कमी ऑक्सिजन देतात, ते कार्बन डायऑक्साईड सोडतात, असं काही नाही. ओके. म्हणजे जेवढे झाडाचा आकार मोठा, फांद्या मोठ्या, तेवढा ऑक्सिजन जास्त येतो. आता मला सांगा, कुंडीमध्ये लावलेलं एक झाड आणि वडाचं एक झाड, मी सांगायची गरज पण नाही. बरोबर. ते ऑक्सिजन जास्त जास्तच देणारे देणार. आहेच ना. बरोबर बरोबर. हे काय झालंय आता, ही मार्केटिंगची एक लॉबी तयार झालेली आहे आणि या मार्केटिंग लॉबीमधून असं भासवलं जातं की ती जी इंडोर प्लांट आहेत, आणि सांगायला हरकत नाही की मेजॉरिटी इंडोर प्लांट नव्हे, 99% सगळी इंडोर प्लांट जी आहेत ना ती विदेशी आहेत. बर. आणि आणि मगाशी चौगुले म्हणाले तसं आपल्या भारतामध्ये एवढी मोठी जैवविविधता आहे, 46,000 प्रकारच्या वनस्पती आपल्या भारतामध्ये आहेत. नाही 46,000 वनस्पती आपल्या भारतामध्ये आहेत. एवढ्या असताना सुद्धा आपण का आपल्या वनस्पती बागेमध्ये लावायचा प्रयत्न करत नाही? जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही वड पिंपळ न लावता आम्ही लावतो काय, तर तो गुलमोहर आणि हेच लावतो, ऑस्ट्रेलियन बाबूळ आणि रेन ट्रीज लावतो. कितीतरी अशी झाडांची नावं देता येतील. पण मग भारतीय किंवा देशी झाडांमध्ये अशी कुठली झाड आहेत की जी इंडोर प्लांट म्हणून वापरता येतील? म्हणून मी म्हणतोय काय की आपल्याकडं फार मोठा रिसर्च झालेला नाही. ओके. पण आपल्याला डासांच्या पासून जर हे पाहिजे असेल तर आपण सिट्रोनीला लावू शकतो त्याच्यामध्ये. बर. पण त्यांना काही वेळ आपण उन्हामध्ये ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. हाऊस प्लांट आपल्याकडे डेव्हलप करता येतील, पण त्याच्यावर यापुढे संशोधन होणं गरजेचं आहे. आपल्या वनस्पती ज्या आहेत, आपली जी झाडं आहेत, त्याच्यावर प्रयोग करून त्याचं डोमॅस्टिकेशन केलं पाहिजे आणि त्या हॉर्टिकल्चर ट्रेंडमध्ये आणले पाहिजेत. म्हणजे आपल्याला विदेशी झाडं आणण्याची गरजच भासत नाही. आता फॉर एक्झाम्पल आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट काय म्हणतं की विदेशी वनस्पती वेगात वाढतात, विदेशी वनस्पती वेगानं वाढतात, त्यामुळे आम्ही त्याची झाडं लावलेली आहेत. मला असा प्रश्न आहे, मग आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्या भारतातले वृक्ष जलद वाढतात त्याच्यावर का प्रयोग करत नाही? आतला कदंबाचा वृक्ष बघा ना, किती वेगानं वाढतो. आपल्याकडे असे वृक्ष नाही आहेत असं नाही की जे वेगानं वाढतात, पण आम्ही त्याचं जास्त समर्थन केलं नाही म्हणा, किंवा त्याच्यावर जास्त रिसर्च केला नाही, त्याचा प्रचार प्रसार केला नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आपला देश जर वनस्पती विविधतेने एवढा समृद्ध जर असेल आणि ते सगळी वनसंपदा जर टिकवायची असतील तर ही सगळी झाडं आपल्या बागेमध्ये आली पाहिजेत, ही सगळी झाडं आपल्या रस्त्याच्या कडेनं आली पाहिजेत. आता एक एक्झाम्पल, आता परवा मोठं वादळ झालं महाराष्ट्रामध्ये, मोठा तडाखा बसला. त्याच्या अगोदर एक वादळ झालं, त्या कलकत्त्यामध्ये. तुम्हाला माहित असेल, जगातलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठ्या आकाराचं वड उन्मळून पडला. आणि कलकत्त्यामध्ये आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे वृक्ष सगळे उन्मळून पडलेत ना, त्याचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की त्याच्यामधले 90% ते विदेशी वृक्ष होते. बर. कारण विदेशी वृक्ष वाढतात वेगानं, पण त्यांची जमिनीची असलेली पकड तेवढी घट्ट पाहिजे. अजून एक दुसरं कारण मला मुद्दाम सांगायचं त्याच्यामध्ये, आपल्याकडं आता रस्त्याच्या काडेनं जी झाडं लावली जातात, एक्झाम्पल आपल्याला फॉर आपल्या कोल्हापूरमध्ये बघा, पुण्यामध्ये बघा, नाशिकमध्ये बघा, आपण जी रस्त्याच्या कडेनं झाडं लावलेत ना, त्याच्या बाजूने काय केलं, पेवर ब्लॉक टाकलेत. हो. नाहीतर आपण सिमेंट कॉन्क्रीट करून टाकलं, आणि त्याच्या बुंद्यामध्ये सुद्धा सगळं सिमेंट कॉन्क्रीट किंवा त्यांना पॅक करून टाकलं आपण सगळं. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, वनस्पतीच्या मुळांना सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. जसं वनस्पती वर वाढतात तसंच मुळं खाली वाढतात. बरोबर बरोबर. मग तुम्ही सगळं पॅक केल्यानंतर जीवच गुदमरून टाकतोय. तसंच झालंय. हे मी आपल्या महानगरपालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे. आपल्याकडे काय आहे, विकास कामं केली असं सांगायचं असतं आणि पुन्हा टेंडर काढली पाहिजेत, त्याशिवाय राजकारण चालू राहत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं कधी पेव्हिंग ब्लॉक टाक, कधी ते सिमेंटचे संपूर्ण रस्त्याच्या कडेला त्याचा गिलावा करून टाक, अशा प्रकार चालू आहे. परवा मुंबई नाशिकमध्ये जी झाडं उन्मळून पडली त्याचं खरं कारण इथं आहे. एक तर ती विदेशी आहेत, त्यांच्यामध्ये जो स्टर्डीनेस आहे तो कमी आहे आपल्यापेक्षा. आपण आता चेरीचे भरपूर झाडं लावलेत बघा, बर्ड चेरी, त्याच्यावर पक्षी आकर्षित होतात, मला मान्य आहे, पण त्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिवेशन करू नका ना. वादळामध्ये पहिलं तुटलेलं झाड ते आहे.
वादळ झालं की ते झाड टिकू शकतच नाही आपल्याकडचं. अनिलराव, तुम्ही आता निसर्ग मित्र संस्थेच्या वतीनं अशी कोणती झाडं उपलब्ध करून देऊ शकता का की जी घरोघरी लावता येतील? नाही, आता तीच मोहीम आता आपली चालू आहे. ह्या मला वाटते पावसाळ्याच्या आता तोंडावर बऱ्याच लोकांनी त्याचं म्हणजे बुकिंग पण केलेलं आहे. कुठे कॉन्टॅक्ट करायचा, संपर्क कुठे करायचा? तोच आता त्याचं ठिकाण हे आता आपलं सोशल डिस्टन्स वगैरे सगळं सांभाळून आपण एक त्याचं स्थळ आपण जाहीर करतोय बरं. आणि येत्या काही आठवड्यामध्ये आपण ती लोकांना उपलब्ध करतो. म्हणजे त्याच्यामध्ये परसबागेत लावता येतील अशी पण झाडं असतील पण असतील. आणि आता जसं म्हणलं की रस्त्याच्या कडेनं अपार्टमेंटच्या बाजूने लावता येतील अशी पण असतील. होय, आता आम्ही संस्थेच्या वतीनं त्याच्यावर एक पुस्तक लिहितोय, झालेलं आहे लिहून, आता काही दिवसामध्ये ते येईल, आता जनतेला मिळेल. आपण बिया गोळा करून त्याची रोपवाटिका कशी करायची आपण घरातल्या घरातल्या घरात. अरे वा. कारण तुम्ही कुठल्याही रोपवाटिकेमध्ये गेला ना तर सगळी एक्झॉटिक प्लांटच आहेत, इंडिजिनस प्लांट मिळतच नाही. तुम्ही शासकीय नर्सरीमध्ये गेला तर ते शासकीय नर्सरीमध्ये सुद्धा मेजॉरिटी सगळी एक्झॉटिक ट्रीजच मिळतात आपल्याला. पण आता अनेक वेळा त्यांना सांगून त्यांच्यावर कॉमेंट्स केल्यामुळे आता त्याच्यात बदल झालेला आहे. आता एक्झॉटिक पेक्षा इंडिजिनस म्हणजे आपली नेटिव्ह ट्रीज स्पीसीज त्याने आता कल्टिवेट करायला सुरू केलेली आहे. जसं आपण म्हणतो स्थानिक भूमिपुत्र इथल्या, तशी ती आपली भूमिपुत्र आहेत ती झाडं म्हणजे. अच्छा. तर त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला कशी ती झाडं तयार करता येतील त्याचं त्या पुस्तकामध्ये आहे. ते निसर्ग मित्र मार्फत आता काही दिवसामध्ये आम्ही रिलीज करेन, पब्लिश करेन. आता त्याच्यामध्ये बी घेतली. आता एक वैशिष्ट्य आहे, त्याचा अभ्यास आपल्याला पाहिजे. तुम्ही सीड बॉलचं मगाशी म्हणालो ना, आपण फेल का जातो त्याची काही कारणं पण शोधली पाहिजेत आपण. आता सीतेचं अशोक नावाची जी झाड आहे त्याचं तुम्ही बी काढलं म्हणजे त्या फळापासून, त्याच्या झाडापासून ते फळ काढलं, ती बी काढल्यानंतर 15 दिवसात ती रुजवली पाहिजे. अच्छा. 15 दिवसानंतर रुजवली तर ती रुजत नाही. ओके. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला कॉमन सांगतो मी, अगदी म्हणजे जनतेला सुद्धा सगळ्यांना कळू शकेल. जांभूळ कधी मिळतं आपल्याला? बरोबर एप्रिल मे महिन्यामध्येच, बरोबर. आणि लगेच नंतर पाऊस चालू होतो. ह्या जांभळाच्या बिया फक्त महिनाभरच टिकू शकतात, महिनाभर ते रुजत नाहीत महिन्यानंतर. अच्छा. तर हे सगळे बारकावे त्या पुस्तकामध्ये आम्ही लिहिलेले आहेत. काही वनस्पतीच्या बियांना, झाडांच्या बियांना काही ट्रीटमेंट द्यावी लागते. काही गार पाण्यामध्ये 24 तास ठेवावे लागतात. बर. काही शेणामध्ये ठेवावे लागतात म्हणजे त्याला उष्णता मिळावी म्हणून. आणि तुम्हाला पण माहित असेल की या बिया ज्यावेळी वाईल्ड ॲनिमल्स किंवा आपली पाळीव जनावरं खातात आणि शेणामधून पडल्या की त्या लगेच रुजतात. याचं खरं कारण तिथंच आहे. म्हणजे त्या रचना आहे सगळी. म्हणजे त्या बियावर काहीतरी रिॲक्शन व्हायला पाहिजे. आपल्या पोटात त्या जनावरांच्या गेल्यानंतर पोटामध्ये जे असणाऱ्या ऍसिड आणि बाकीच्या पचन संस्थेमधली त्याची त्याच्यावर नाही म्हटली तरी रिॲक्शन होते आणि म्हणून शेणामधून बाहेर पडलेल्या बिया लगेच रुजतात. क्या बात आहे. हे सगळे बारकावे जर आपण अभ्यास केले की नाही, तर काही वनस्पतींना तर उकळत्या पाण्यामध्ये ठेवावं लागतं. त्या बियांना उकळत्या पाण्यामध्ये ठेवावं लागतं. एवढंच नव्हे, काही झाडांच्या वनस्पतींच्या बिया एवढ्या हार्ड असतात त्या ऍसिड मध्ये 5 मिनिट ठेवायला लागतात, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये. आणि नंतर मग ते पाण्यानं धुवून आपण ते रुजवू शकतो. म्हणून सीडबॉल फेल का गेले त्याचं खरं कारण इथं आहे. सरसकट एकच नियम सगळ्याला लागू होत नाही. मला तुम्ही सांगा, मला जर घरामध्ये काही झाडं लावायची असतील, फळ झाडं कुठली आणि फुलं झाडं कुठली? आता या पुढच्या 2 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या तोंडावरती मला जर झाडं लावायची असेल, काय लावावीत? आता मी मगाशी म्हटलं तसं आता आपला सगळ्यात जास्त फोकस आहे तो म्हणजे परत मी तिथं येतो की आता डेंग्यूचा साथ चालू होईल किंवा चिकनगुनिया वगैरे किंवा जलजन्य आजार जे आहेत ते आता आपल्याला पावसाळ्यात होतात. त्या अर्थानं आम्ही आता जास्त फोकस केले की आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठली आपल्याला झाडं वनस्पती कुठली लावता येतील त्या अर्थानं आपण आता प्लॅनिंग केलं. मगाशी मला आलं किंवा पुदिना वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण आता सगळ्यात महत्वाचं वेखंड हे सुद्धा आपण आता तिची रोपं आपली तयार होत आहे. पण ही सगळी झाडं कुंडीमध्ये लागू शकतात आणि वाढू शकतात. हो, कुंडीमध्ये तुम्ही म्हटलात की अगदी आता शेवगा सुद्धा कुंडीत लावता येतो, फक्त वेळच्या वेळी कटिंग केला पाहिजे. पण त्याला शेंगा लागतात. बर. शेवग्याचं झाडाचं साधारणपणे फळ यायचं कालावधी किती असतो लावल्यापासून? आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याकडं जे काही शास्त्रीय दृष्टिकोनातून जे काही डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये 6 महिन्याचा सुद्धा शेवगा तयार झाला, संकरित ज्याला म्हणतो. पण आपलं जे काही पूर्वीचं ओरिजिनल मूळ जे वाण आहे किंवा मूळचं जे काही बियाण आहे ते आपल्याला वर्षातून 2च वेळेला आपल्याला ते सीझन देतं. पण आता कमर्शियल शेती ज्याला म्हणतो त्या अर्थानं आपल्याला आता 6 महिन्यानं सुद्धा शेंगा लागतात आणि वर्षभर शेंगा लागतच राहतात. पण आपण कुठला लावायचा तो शेवटी स्वतःचा चॉईस आहे, त्या अर्थानं तो आपण गरजेचं आहे तसं लावणं. सर, मगाशी तुम्ही म्हटलात की तुळशीतनं 24 तास ऑक्सिजन बाहेर पडत नाही, पण तरी सुद्धा ऑक्सिजन पार्क म्हणून तुळस लावली जाते. अर्थात तुळशीचे अन्य अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही.
पण तुळशीमुळं डास थांबतात किंवा डास येत नाहीत, यात सत्य आहे का? किंवा अशी काही झाडं आहेत का की जी लावल्यामुळं, घराच्या अवतीभोवती लावल्यामुळं डासांचा प्रादुर्भाव कमी होतो? ज्या वनस्पतीमध्ये व्होलाटाईल ऑइल्स आहेत, ओके. हा, ती उष्ण हवामानामध्ये किंवा दिवसा त्याच्या पानामधून ते बाहेर टाकतात बर आणि त्याच्यामुळं कुठलाही कीटक आजूबाजूला फिरकत नाही त्याच्या. बर आता कासवछाप अगरबत्ती जी आहे ना, त्याच्यामध्ये सिट्रोनिला वनस्पतीच्या पासून मिळालेलं तेलच आहे त्याच्यामध्ये पानामध्ये. पण ते जेव्हा पेटवलं जातं त्यावेळेला त्याचा धूर बरोबर होतो आहे, आणि होतो. त्यातनं त्याचा वास पसरतो. पण ज्या वेळेला वनस्पतीमध्ये तो आहे त्यावेळी त्याचा ते इम्पॅक्ट कसा होतो? हा, तो दिवसा हाय टेम्परेचर आहे थोडस, त्यावेळी त्याच्यामधलं जे तेल आहे ते जरी आपण असं उघड्यावर ठेवलं तर ते इव्हापोरेट होतं, ओके बाष्पीभवन होतं. ओके. त्यामुळे त्याला थोडंसं उष्णतामान वाढलं की त्याच्या पानामधून ते सगळं व्होलाटाईल ऑइल बाहेर पडतं. पण म्हणजे ही आउटडोर प्लांट आहे. आउटडोर प्लांट आहे. म्हणजे आता जे सांगितलं जातं की तुम्ही ही घराच्या आत नाही, लावा. घरामध्ये लावून असं काही फारसा फरक पडत नाही. ओके. आणि स्नेक प्लांट म्हणून अलीकडे बरेचसं ऐकायला मिळतं. ते सगळी एक्झॉटिक प्लांट्स आहेत ती सगळी. Snake तुम्हाला plant जर सगळी? आता ऑनलाईन बघितले ना, हो. तर जी सगळी इंडोर प्लांटची लिस्ट दिसते ना, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ते स्नेक प्लांट आहे. बर त्याचं बॉटनिकल नेम सॅन्सवेरिया म्हणून आहे. बर त्याच्यामध्ये पण असं सांगितलं जातं, पण कुठलीही वनस्पती 24 तास तर ऑक्सिजन देतच नाही, कुठलीही वनस्पती रात्री ऑक्सिजन देत नाही, हे शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे. फक्त ही मार्केटिंग पॉलिसीमुळे लोकांना फसवायचं चाललेलं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी उल्लेख कोणाचा देतात तर नासाचा उल्लेख करतात. हो हो. तर मी मध्यंतरी हे नासा काय आहे म्हणून बघायचं केलं तर जवळपास 21 संस्थाचा शॉर्ट फॉर्म नासा आहे. बापरे. मग हे सगळं जे आहे ना, माझं असं म्हणणं आहे की लोकांनी विकत नरोवा कुंजरोवा नासा आहे, कुठला आहे ते तुम्ही शोधा. अच्छा. काही- पण मला सांगा काही सर, वनस्पती- मला स्नेक प्लांट का म्हणतात? हा, त्याचा पानाचा आकार जो आहे तो सापाप्रमाणे, ओके. पण त्याचं दुसरं नाव इंटरेस्टिंग आहे. काय? सासूची जीभ म्हणतात त्याला, बर. मदर इन लॉस टंग, कारण तो आकार असं जिभेसारखा आहे, सापासारखा आहे, ओके. त्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे. काही झाडं लावल्यानंतर त्याकडं साप किंवा अजगर आकृष्ट होतात आणि त्या ठिकाणी असे सरपटणारे प्राणी येऊन राहतात असं म्हटलं जातं. कितपत तथ्य आहे? नाही, याच्यामध्ये रातराणी किंवा केवडा सारख्या वनस्पती जे आहेत हो. ह्या त्याला सुरक्षितरित्या सेफ जागा त्याच्यामध्ये असतात. मोगरा. तेच म्हटलं की मोगरा वगैरे हे सगळ्या वनस्पतीला जागा त्याला सुरक्षित आहे, म्हणून तिथं त्या वासाला किंवा त्याला काय कुठला एक महत्वाचं आहे की म्हणजे सापाला- झाडाचा आणखीन प्राण्यांचा नाही, तसा संबंध काही नाहीये. तो वास आला म्हणून देतोय असं नाही. नाही नाही सापाला वास येण्याचं घाणेंद्रियच नाही ना. अरे बापरे, केवढी मोठी आपल्याकडे अंधश्रद्धा आहे. चुकीच्या अनेक प्रचंड. अंधश्रद्धा आहेत, अनेक अंधश्रद्धा. नाही, म्हणजे केवड्याचं झाड लावू नये, मोगऱ्याचं लावू नये, कारण तिथं साप येऊन बसतो. हे इतकं सर्रास मी ऐकलेलं आहे. पण म्हणजे त्याच्या मागे शास्त्रीय आधार काही नाही. फक्त त्या सरपटणाऱ्या प्राण्याला एक सेफ सुरक्षित वातावरण मिळतं. पण मग ते कुठे मिळू शकेल? कुठेही मिळू शकतो. म्हणजे एखादं बॅरल ठेवलं असेल तर बॅरल मध्ये पण येऊन बसेल. कसं आहे, बसतोयच की. बसतो. आता तुम्ही मध्ये एकदा गाडीच्या बघितलं. डिक्कीत सुद्धा हो, सापडतो. साप बसतो. तुम्ही एकदा बघितलं की तिथं साप आहे, तुम्ही 4 लोकांना सांगितलं, हो. सगळीकडे ते पसरतं की ते केवड्याच्या झाडाखाली साप असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की खरं कारणं जी आहेत, शास्त्रीय कारणं आता लोकांना पटवून सांगितली पाहिजे. आपलं सगळं जुनं जे आहे ते चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण ज्या चुकीच्या श्रद्धा, अंधश्रद्धा आपल्याकडे त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे. सेम ह्याच पद्धतीचं सरांनी मागे एक शास्त्रीय दृष्ट्या उल्लेख केला होता. कोल्हापुरात 2-3 वेळा अशा घटना घडल्या की उंबराच्या झाडाला फुल आलं, पण उंबराच्या झाडाचं फुल अनेक लोकांना एवढं आपण औदुंबर म्हणतो, दत्ताचा अवतार म्हणतो, नाना प्रकार म्हणतो, त्याच्या खाली पाणी आहे म्हणतो, पण उंबराचं फुल कुठे येतंय हे आज मला वाटते वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. सर त्याचा छान पद्धतीने उल्लेख नाही, मुलं मला विचारले, कुठे फुल येतं? एक लक्षात घ्या, उंबर ही जी वनस्पती आहे ना, त्याचं इंग्रजी नाव जे आहे, म्हणजे आमच्याकडं शास्त्रीय भाषेमध्ये प्रत्येक वनस्पतीला, प्राण्याला 2 नावं असतात. जसं आपल्याला नाव आडनाव आहे तसं जिनस आणि स्पिसिस असं म्हणतात त्याला, नाम आणि प्रणाम. बर. तसं याचं नाव जे आहे, उंबराचं नाव जे आहे, त्याचं नाव आहे फायकस रेसिमोसा. ओके. म्हणजे त्याचा जिनस काय आहे? फायकस. मग आता ती वड, प्रजाती म्हणूया आपण त्याला. हा, वड म्हणा, पिंपळ म्हणा, एक्झॅक्टली. हे सगळे हे सगळे फायकस फायकसचे सगळे प्रकार. फायकस बरोबर. मधले आहेत. मी हा शब्द बरेचदा ऐकलाय, फायकस. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही उंबराला फुल नाही येते म्हणतात किंवा आलं तर ते पापी लोकांना दिसत नाही, पुण्यवान लोकांना दिसतं वगैरेच काय प्रकार, किंवा ते गाडीच्या चाका वगैरे असतं, तो प्रकार जरा बाजूला ठेवू आपण. मग वडाला तुम्ही फुल बघितलंय कधी? नाही. उंबराला कधी बघितलेलं आहे? नाही.
इंटरेस्टिंग आहे की नाही. मग मला हे कळालं नाही की उंबराच्याच मागे उंबराला ते ते फळ सांगतो येतं ना, ना ते. ते सांगतो ना. मग तसं वडाला पण येते ना. फुल येतं का सांगा मला. नाही येत. हो. हा, पण मी हा शिकवताना किंवा लेक्चरमध्ये गेल्यानंतर अनेक वेळा प्रश्न केला सुशिक्षित लोकांना, शिकलेल्या त्या विषय असलेल्यांना, तुम्ही कोणी पाहिलं का, तर म्हणा नाही पाहिलेलं सर. मेजॉरिटी लोक सांगतात नाही पाहिलं. ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले सांगतात. पण एक लक्षात घ्या, फायकस नावाचा जो जिनस आहे त्याच्यामध्ये जेवढे स्पीसीस आहेत ना त्या सगळ्यांमध्ये फूल येतो. आता फॉर एक्झाम्पल उंबर अगदी लहान कोळा असताना बघितलं तुम्ही, हो. हो. हा, तो त्याचा पुष्पगुच्छ आहे, ती त्याची पुष्पमंजिरी आहे. बर. पुष्पमंजिरी आहे त्याची. हो. आता तो आपण कट करून त्याचे 2 भकलं करा आणि बघा, खालच्या बाजूला देठ आहे इकडं आणि वरच्या बाजूला जिथनं आपण असं सेक्शन घेतलंय ना त्याच्या वरच्या बाजूने एक लहानसं असं छिद्र आहे. लक्षात आलं. त्या छिद्रामधून कीटक आत जातात. बर. तुम्ही उंबर काढल्यानंतर कीटक दिसतात, बघितलं हो, असेल हो. का? अंजीर अंजीर काढल्यानंतर काढल्यानंतर दिसतात. ते कसे जातात, त्या ओस्टिओल म्हणतात त्याला, त्याच्यातनं आत जातात. आता त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे आणि त्याच्या चारही बाजूला फुलं आहेत लहान लहान बारीक. काय निसर्ग बघा आता पुढं ही बारीक सगळी फुलं आहेत आणि ती 3 प्रकारची आहेत. सर्वात इंटरेस्टिंग, हे जे होल आहे ना, छिद्र, त्याच्या बरोबर अपोजिट साईडला जी फुलं आहेत ना ती सगळी फुलं फिमेल फ्लावर्स आहेत, मादी फुलं आहेत. वरच्या बाजूला जी आहेत ती सगळी नर फुलं आहेत आणि दोघांच्या मध्ये जे आहे ना ती सगळी न्यूट्रल फ्लावर्स आहेत, म्हणजे वांज फुलं आहेत. जसं आकारमान वाढत जातं तशी ती फुलं आत पक्व व्हायला लागतात आणि त्यावेळी बरोबर ते कीटक आत शिरतात. आणि कुठलाही कीटक नाही, त्याचे ठरलेले कीटकच त्याला पॉलिनेट करतात. हे सर्वात महत्वाचं आहे. निसर्ग काय आहे खरोखर चॅलेंजिंग आहे आपल्याला. अफलातून आहे. आपण कधी विचारच करू शकतो. आपल्याला सगळ्या निसर्गाचा शोध कुठं लागलाय. हो. निसर्गामध्ये अशी अनेक कुतूहलं आहेत ती आम्हाला अजूनही माहीत झाले नाही की असं का आहे, कळालेलं नाही आम्हाला. अभ्यास केला पाहिजे आपण. तो जेव्हा इन्सेक्ट किंवा तो कीटक आत जातो ना तेव्हा त्याच्या बरोबर काय असतात, मेल फ्लावर आहेत, ती सगळी पक्व झालेली असतात. त्या इन्सेक्टच्या हालचालीमुळं त्या नर फुलामध्ये असलेले परागकण जे आहेत ते बरोबर त्याच्या अपोजिट साईड असलेल्या फुलावर पडतात. अच्छा. कसं आहे, शिक्षक असा असला पाहिजे की त्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा शिक्षकाला म्हणजे झाड कोणतेही असू दे त्याला फुल येणारच येणार. आणि त्या फुलाचं परागीकरण होणारच. होणारच. आता झालं, मग ही फिमेल फ्लावर पडली की ती पक्व होतात आणि त्याचं लहान लहान फळामध्ये रूपांतर होतं. ही फळधारणा झाली, त्याचं फर्टिलायझेशन झालं की हळूहळू त्याचा आकार वाढायला लागतो. ओके. आणि नंतर ते पिकलं की त्याचा गुलाबी तांबडा रंग येतो आणि ते आपण खातोय. बापरे. कृष्ण कमळाबद्दल काय, त्याच्याबद्दल लोकांच्या नाही, मनामध्ये हे ते कसं आहे रात्रीच्या वेळीच. की आम्ही काय केलंय, एखादी फुलाची रचना, आता कैलासपती आहेच ना, मग हो. कैलासपतीचं फुल बघितलं की नाही तर ते शंकराच्या पिंडीसारखं आहे आणि त्याच्यावर सापाची फण आहे. आम्हाला तसं दिसलं म्हणून आम्ही कैलासपती नाव टाकलं. पण हे कैलासपती आमचा वृक्ष नाही आहे, आफ्रिकेतला आहे. पण ते दिसलं आमच्यासारखं म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलं. बर. म्हणजे इथं कसं आहे की आपली परंपरा, आपलं काही बेसिक नॉलेज जे आहे त्याच्यामुळे ते आपल्या धर्मात कुठं बसवता येतं. नाही, पण मगाशी म्हणायचं मग कृष्ण कमळ हे पण कृष्ण वेगळं कमळ आहे. सुद्धा कसं आहे, त्याचं नाव आहे पॅसिफ्लोरा. बर. त्या पॅसिफ्लोरामध्ये असे अनेक प्रकार आहेत आणि मेजॉरिटी जे आहेत ते बागेमध्ये त्याची लागवड करतात वेल. आणि सर्वात महत्वाचं, त्याच्या पानावर काही ठराविक फुलपंखरं अंडी घालतात आणि त्याचं होस्ट प्लांट आहे. ओके. हां, पॅसिफ्लोरा म्हणजे त्या कृष्ण कमळाचं सुद्धा. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील. आता त्याचं फुलाचा आकार जर बघितला की नाही तर त्याला मध्ये गायनोसियम आहे, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला 5 त्याला स्टिग्माज आहेत, ते म्हणजे पांडव. एवढा शास्त्रीय अभ्यास कोणच करत नाही. आता पुढं त्याच्या पाकळ्या अशा विभागलेल्या आहेत, त्या मोजून जर पाहिल्या तर त्या 100च्या आसपास आहेत. कौरव झाले. पण मग हे ज्याने आणि कोणी हे त्याचा नामकरण केलं. त्याचा रंग सुद्धा कृष्णाच्या रंगासारखा आहे, थोडासा हो. निळसर काळा असं. बरोबर. झालं कृष्ण कमळ झालं ते. मी काय म्हणतो हे असं आहे. नाही, पण सर ह्याच्या मग काही ना काहीतरी शास्त्र असू शकेल की त्या फुलाला तेच नाव का दिलं आणि ते इतक्या जुन्या आपल्या सगळ्या. दिसतं कसं याच्यावरून ते नाव आहे. दिसण्यावरून नावं पडली. बऱ्याच वनस्पतींना नावं आपण जी लोकली ठेवलेली आहेत ती सगळे त्याचा आकार कसा दिसतो, ते दिसतं कसं, त्याचं काय आहे, रंग कसा आहे, त्याच्यावरच दिले ना. तसं दुसरं एक आपल्याला सारखं आता एवढी फुलं लागली आमच्याकडे ब्रह्मकमळ आलं. ब्रह्मकमळ. ते सुद्धा ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ब्रह्मकमळ जे लोकांना आहे सांगणं ना, जे तुम्ही लावताय त्याचं नाव आहे इपिफायलम. ते ऍक्च्युअल आपलं नाहीच आहे, ते विदेशातलंच आहे. बापरे. म्हणजे हे आम्ही सांगायला लागल्यानंतर लोकांना पटत नाही आणि लोक मला म्हणतात की तुम्ही आमच्या धर्माची चेष्टा करताय.
हा धर्म वगैरे आम्ही फारसा मानत नाही. शास्त्र आहे, विज्ञान आहे हे खरं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, वनस्पतीशास्त्र. मनातलं अंधश्रद्धा दूर करा म्हणजे तुम्ही सायन्स शिकाल. बरोबर, आणि शिकलेले लोक जास्त अंधश्रद्धाळू आहेत असं माझं म्हणणं आहे. खरं आहे. त्याच्यातलं तथ्य बघा ना तुम्ही काय आहे ते. त्या वनस्पतीमध्ये तू म्हणतोस त्या सुद्धा तसंच प्रकार आहे. 2020 हे वर्ष वनस्पती आरोग्य संवर्धन वर्ष म्हणून जागतिक पातळीवरती घोषित झालेलं आहे. या निमित्तानं निसर्ग मित्र काही उपक्रम राबवणार आहे का, काय करणार आहे? यावर्षी आपण ह्या निमित्तानं 2-3 महत्त्वाचे उपक्रम आपण राबवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण जी चर्चा केली, संस्थेचे अध्यक्ष बाचुळकर सरांच्या माध्यमातून आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे बरं, असा एक आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. तो लोक काही प्रश्न विचारतात, त्याला उत्तर द्यायचं काम सर करत असतात. हा एक वर्षभर चालणारा उपक्रम आहे. दुसरा एक उपक्रम आम्ही हाती घेतला आहे, तो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये आपण की सगळ्या वनस्पतीविषयी प्रेम करणाऱ्या सर्वच निसर्गप्रेमींचं आपण एक संमेलन भरवणार आहे. ही एक सरांची खूप पूर्वीपासूनची एक मनातली इच्छा आहे. बरं, तर त्या संमेलनासाठी आम्ही ज्यावेळेला पूर्वतयारी म्हणून आता काही करायला लागलोय आणि आता आपण बरीच चर्चा जी केली याच्यातून एक लक्षात आलं की कोल्हापूर जिल्ह्यामधली जी आपली सगळे तालुके आहेत, त्या तालुक्यामधली जी काही गावं आहेत, काही गावांना वनस्पतीवरनं नावं पडलेली आहेत. बरं. अशी मी गावं शोधली तर 80 नावं मिळालीत आपल्याला 12 तालुक्यामध्ये. वनस्पतीवरनं त्या गावाचं नाव नाव पडले. उदाहरणार्थ म्हाळुंग्याच्या फळावरनं म्हाळुंगे नाव पडलेलं आहे. ही 3-4 तालुक्यामध्ये म्हाळुंग्याची अशी गावं आहेत. तर त्याचा काही शोध घेतला तर तिथं एकच आता म्हाळुंग्याचं झाड शिल्लक राहिलेलं असं काही माहिती मिळाली. वेखंडवाडी म्हणून पन्हाळा तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गावाला मी 2 महिन्यापूर्वी व्हिजिट केली. तर वेखंड नाव का पडलं वेखंडवाडी, तर तिथले जस्ट जे काय नागरिक होते किंवा प्रथम नागरिक जे सरपंच होते त्यावेळेचे, त्यांना विचारलं तर ते म्हणले वेकान नावाची वनस्पती मी माझ्या वडिलांच्यावर इथं कुठे तर बघितली होती. मग त्यांना मी वेखंड नावाची वनस्पती भेट दिल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला की माझ्या गावचं नाव जे आहे ते मला माहित नाही. वेखंड होतं म्हणून वेखंडवाडी. तर अशी वडगाव किंवा वडाचं झाड होतं म्हणून वडगाव, झाडं जास्त होती. दोनवडे, 2 ओढे आणि 2च वडाची झाड आहेत. बाप रे, पाचवड हे नाव त्याच्यावरच पडलं. 5 वडाची झाड होती. तर त्या अर्थानं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी 80 नावं आम्हाला मिळाली. त्या 80 गावाच्या लोकांना त्यांच्या ग्रामपंचायतीला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तर ह्या गावातल्या मंडळींनी जर आपल्याला ह्या संमेलन जे आम्ही भविष्यकाळात घेणार आहे त्या संमेलनाला त्यांनी हजेरी तरी लावावीच. पण त्या गावामध्ये ह्या अनुषंगानं ही जी झाडं आहेत म्हणजे आयनाची झाडं तिथं होती, ते रेफरन्स मिळाला. तर त्या अर्थानं आपल्याला त्या झाडांचं त्या परिसरातले त्या गावामध्ये त्याचं कल्टिवेशन कसं करता येईल, संवर्धन कसं करता येईल. आणि हे जसं मगाशी आपण म्हटलं की देशी मग आपण मगापासून म्हणतोय, आपले सगळे जे सण जर बघितले तर या सगळ्या सणांमध्ये पूर्वीच्या लोकांनी वेगवेगळ्या वनस्पतीला महत्त्व, वेगवेगळ्या प्राण्यांना महत्त्व दिलेलं, त्याचं संवर्धन करायचं जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये आपल्याला आणायला पाहिजेत. आता ही बोटावर मोजणे इतकीच ही सगळी जी काय गावांची नावं घेतली, ही झाडं जी आहेत ती खूप कमी झालेली आहेत आणि तुलनेनं नाहीच आहेत. म्हणजे कसं आहे की प्रत्येक गावाचे ग्रामदैवत असतं, तशी त्याची ग्राम वनस्पती पण असू शकते किंवा आहे याच्यातनं सिद्ध होते. म्हणून पूर्वी आपल्याकडे देवराई नावाची संकल्पना ग्रामीण भागात होते, त्या देवराईची सुद्धा आता संकल्पना बदलली. म्हणून देवराईचा खुलासा सुद्धा आता देवराया खूप कमी राहिल्यात. पण देवाच्या नावानं राखून ठेवलेलं जंगल म्हणजे देवराई. आणि म्हणून आम्ही तो एक प्रयत्न करतोय की आता पुन्हा आपल्याला नव्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं देवराईची संकल्पना आपल्याला किंवा प्रॅक्टिकली आपल्याला ती डेव्हलप करता येईल. किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात चांगली देवराई कुठली, जर कोणाला बघायला जायचं असेल तर? आता तशी जवळपास जर बघायला जायचं असेल तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून मला वाटतं गारगुटे जवळची आपली पालची एक देवराई खूप छान आहे. तिथं पंचमहाभूत ज्याला म्हणतो ते आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि आम्ही आता काही नव्यानं काही ग्रामीण भागातले काही गावं आपल्याला संपर्क केलेले आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर राधानगरीमध्ये कपिलेश्वर म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये ग्रामदैवत जे त्यांचं जे आहे मंदिर आहे, त्या मंदिराच्या भोवतीनं त्यांची मोठी आता जवळजवळ 3 एकर जागा आहे. त्या जागेमध्ये त्यांनी सगळ्या आपल्या पश्चिम घाटातल्या किंवा सह्याद्रीतल्या वनस्पती जवळजवळ 120 प्रकारच्या वनस्पती आता त्यांनी मागच्या पावसाळ्यात लावलेल्या आहेत. त्यांचा परवाच निरोप आला की आमचा तर छान वाढलेला आहे, नव्यानं आणि काय 20 खड्डे अजून शिल्लक आहेत, त्यात आपल्याला काय लावता येईल का ते लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथं पन्हाळा तालुक्यामध्ये वाघजाई म्हणून जो डोंगर आहे त्या वाघजाईचे तिथं सुद्धा तिथले स्थानिक 10 गावांचं मिळून ते ग्रामदैवत आहे.
ओके. वाघजाई. तर तिथं सुद्धा ते 10 गावातले तरुण लोक आता पुढे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता देवराईची संकल्पना तिथं सुरू होते. जसं ग्रामीण भागामध्ये जसं आहे तसं शहरामध्ये सुद्धा आपल्याला आपण अपार्टमेंट संस्कृतीमध्ये आता वाढायला लागले. मग 90-100 फ्लॅट धारकांचा आहे आणि त्यांचा ओपन पेस शिल्लक असतो. त्या ओपन पेसमध्ये बऱ्याच वेळेला जसं मी मगाशी म्हटलं की देऊळ असा शब्द पूर्वी होता. आता मग आपल्या शहरामध्ये आता मंदिर बांधलं जातं आणि मेजॉरिटी ज्यांची असेल ते मंदिर. आपल्याकडे 33 कोटी देव वगैरे काय नाही आहे, पण 33 कोटी लोकसंख्या त्यावेळेला होती म्हणून 33 कोटी. तर जे मंदिर तिथं बांधलं जातं ते मंदिराचा कळस मोठा केला जातोय. पण आमचं म्हणणं असं की मंदिर छोटं ठेवा आणि त्याच्या भोवतीनं आपल्याला झाडं लावली पाहिजेत आणि जी आपल्या सण उत्सवामध्ये जी झाडं आहेत आणि जे जे आपल्याला मला असं वाटतं की निसर्ग मित्रनं या निमित्तानं कोल्हापुरातल्या या ज्या सगळ्या टाउनशिप आहेत, अपार्टमेंट आहेत, यांना उपयुक्त ठरेल माहिती देईल असं एक बुकलेट आपण करूया किंवा तुम्ही या आमच्या व्यासपीठात या वारंवार बोलू आपण. आणि कुठली झाडं लावली पाहिजेत अपार्टमेंटमध्ये ह्याच्याबद्दल आपण गायडन्स देऊ. त्याची रोपं कुठं मिळतील, ती कशी वाढवली पाहिजे, याच्याबद्दल आता आपल्याला सगळ्यांमध्ये अवेअरनेस आणण्याची गरज आहे. मला असं वाटतं की गेले जवळपास 40 मिनिटं आम्ही या विषयावरती बोलतोय. अजून बोलण्यासारखं खूप आहे, प्रश्न अनेक आहेत, पण माझा वेळ संपलेला आहे. पण मी पुन्हा एकदा मुद्दाम या दोन्ही अभ्यासू मंडळींना बोलवणार आहे. होतं काय की आपल्याला शाश्वत विकास हा शब्द निवडणुकीच्या वेळेला ऐकायला मिळतो, पण खरं तर तो शाश्वत विकास म्हणजे ह्या अशा गोष्टीत आहे जो तुम्ही आम्ही जो काही करू शकतो, चांगली झाडं लावू शकतो, ती जगवू शकतो, टिकवू शकतो. लॉकडाऊनमुळं आपल्याला अनेक गोष्टी कळालेल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे सर म्हटले त्यानुसार की निसर्गावरती माणसानं अतिक्रमण केलं होतं, अतिरेकी हस्तक्षेप वाढलेला होता आणि या लॉकडाऊनच्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला कळालं की माणसाचा जर वावर कमी झाला तर नक्कीच हा निसर्ग खुश होईल, आनंदी राहील आणि त्याची फळं पुन्हा माणसालाच मिळणार आहेत. कारण निसर्ग असेल तरच माणूस किंवा मानवजात टिकणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या 5 जूनला आपण दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो, पण तो पर्यावरण दिन एक दिवस साजरा करायचा नसतो, तर ते आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचा काही ना काहीतरी प्रत्यक्ष कृतीमध्ये उपयोग केला तर अधिक परिणामकारक घडेल. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. तोपर्यंत नमस्कार.